नमस्कार. एबीपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावचे नुकतेच निवडणुका पार पडल्या आणि त्यानंतर सत्ता स्थापन झाली आणि या सत्ता स्थापन झाल्याच्या नंतर संपूर्ण विविध सभापतींची निवड झाली. जनतेतून थेट निवडून आलेले संतनगरीचे नगराध्यक्ष, शेगाव शहराचे प्रथम नागरिक श्री प्रकाश शेगोकार यांची आज आपण या ठिकाणी मुलाखत घेणार आहोत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वच नगराध्यक्ष आणि सर्व सभापती यांची मुलाखत घेत आहोत. आज आपल्या या मुलाखतीसाठी आपण निवासस्थानी आलेलो आहोत आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी आपल्या सोबत आहेत तरुण भारतचे ज्येष्ठ पत्रकार नानाराव पाटील. मी स्वागत करतो नगराध्यक्ष आणि नाना पाटील यांचं, आणि नाना पाटील यांना अशी विनंती करतो की त्यांनी नगराध्यक्ष यांची मुलाखत घ्यावी. भाऊ नमस्कार. नमस्कार. जय गजानन. भाऊ, कालपर्यंत म्हणजे निवडणुका होईपर्यंत प्रकाश शेगोकार हे मोजक्याच लोकांना माहित होतं, बरोबर. आणि आज तुम्ही संतनगरीचे प्रथम नागरिक लोक नियुक्त म्हणून नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले. काय वाटते आपल्याला? या भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणामुळे मी या ठिकाणी संतनगरीचा नगराध्यक्ष म्हणून निवडून आलो. या गोष्टीचा मला अत्यंत आनंद आहे आणि शेगावकर जनतेची हातून सेवा घडावी ही गजानना चरणी प्रार्थना सुद्धा आहे. भाऊ, आपण नगराध्यक्षपदी विराजमान झाला. शेगावकरांना आपल्याकडून खूप अपेक्षा आहेत. काय विजन आहे आपलं? माझं असं विजन आहे की शेगाव शहराची सर्वप्रथम स्वच्छता, पाणी पुरवठा, लाईट ह्या गोष्टी प्राधान्यक्रमाने सुरुवातीला करून घ्यायच्या. नंतर विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका हे अद्ययावत करून विद्यार्थ्यांना जेणेकरून फायदा होईल आणि आपल्या गावातील विद्यार्थी हा कसा पुढे जाईल हा दृष्टिकोन समोर आहे. भाऊ, आपण आत्ताच सांगितलं की नगराध्यक्ष म्हणून जे तुम्ही विकासाचे कामं सांगितले, परंतु नगरपालिकेची जर परिस्थिती पाहिली तर नगराध्यक्ष म्हणून तुम्ही काँग्रेस पक्षाकडून निवडून आलात आणि तुमचे फक्त 6 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि खाली संपूर्ण 17 नगरसेवक भाजपचे आहेत, बाकी 4 MIM आहेत, 2 वंचित आहेत. हा सगळा समन्वय हा कसा तुम्ही घडून आणणार आणि याचा विकासावर किती परिणाम होईल? हे बघा, नगराध्यक्ष म्हणून मी काँग्रेस पक्षाकडून जरी निवडून आलो असलो तरी मी आता या शहराचा नगराध्यक्ष आहे. त्यामुळे सर्वच पक्षांच्या नगरसेवकांचं शहराच्या विकासासाठी सहकार्य घेऊन शहराचा विकास करण्यासाठी मी ते काम करेलच आणि ते सुद्धा मला सहकार्य करतील ही अपेक्षा आहे. आणि शहराच्या विकासाच्या आड कोणीही येणार नाही, त्यामुळे काही प्रश्न येणार नाहीत असं मला वाटते. आपण निवडून आलात त्यानंतर गावात एक चर्चा सुरू झालेली आहे की हे नगराध्यक्ष पद आपलं 5 वर्ष टिकणार नाही. या काही ठिकाणी अशी चर्चा होती की भाजप मोठा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे संख्याबळ जास्त असल्यामुळे ते कोणत्याही वेळेस अविश्वास आणू शकतात. यावर तुमचं काय मत आहे? तो विषय संवैधानिक आहे, परंतु मी कामच असे करणार नाही की ज्यामुळे माझ्यावर अविश्वास येईल. आणि शहराच्या विकासासाठी मी जर त्यांचं सहकार्य घेत असेल तर ते मला देणारच आहेत, कारण जनतेने त्यांनाही मतदान केलेलं आहे, त्यांनाही मॅन्डेट दिलेलं आहे आणि मलाही दिलेलं आहे. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही 5 वर्ष नगराध्यक्ष म्हणून याच्यावर विराजमान राहाल हा विश्वास तुम्हाला आहे? 100% 5 वर्ष मी नगराध्यक्ष म्हणून पूर्ण करेल हा मला विश्वास आहे. संतनगरी शेगावचे नगराध्यक्ष आहात आणि संतनगरी शेगाव हे एक देवस्थान आहे. याबद्दल आपल्या काय विकासाची दृष्टी आहे संत गजानन महाराजांच्या मंदिराला धरून या शेगावच्या विकासाच्या बाबतीत? शेगाव शहराला ज्या ज्या काही सुख सुविधा लागतील, पाण्याची अत्यंत गरज असते, ती गरज, साफसफाई आणि मंदिराच्या धर्तीवर आपल्याला तेवढं तर जरी नाही करता आलं तरी त्यांचं शिस्त जी आहे त्या शिस्तीत आपण शहरासाठी काम करण्याचा प्रयत्न करू. आणि शहरासाठी जो निधी लागल तो आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, राज्य सरकार असेल, त्याकडे आपण पाठपुरावा करून तो संतनगरीसाठी मागू आणि ते आपल्याला सहकार्य करतील ही अपेक्षा आहे. जवळपास 1 महिना झाले नगराध्यक्ष पदावर विराजमान होऊन, पण गावात स्वच्छता ही राहील तसं कुठेही एका महिन्यात चित्र दिसत नाही. यावर तुम्ही काय म्हणाल? तुमचं म्हणणं बरोबर आहे, आपण त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत. पण भाऊ, अस्वच्छता एवढी वाढलेली होती की ती 1 महिन्यात पूर्ण करणे शक्य नव्हतं.
त्या दृष्टीने आमचं कामकाज चालू आहे आणि जो आपला घनकचऱ्याचा प्रश्न आहे, गावातील कचऱ्याचा प्रश्न आहे, तो आम्ही प्राधान्यक्रमाने सोडवत आहोत. सर्व सहकारी नगरसेवक असतील, सर्वांच्या प्रयत्नातून आम्ही ते नक्कीच करू. मी या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेगावकर जनतेला विनंती करू इच्छितो की त्यांनी साफसफाईच्या संदर्भात नगरपालिकेला मदत करावी आणि आपला जो कचरा असतो तो घरी डस्टबिन मध्ये जमा करून येणाऱ्या घंटागाडीत टाकावा, रस्त्यावर कुठे उघड्यावर फेकू नये, जेणेकरून आपल्या शहराचं नाव उज्ज्वल होईल. गेल्या 4 वर्षापासून शेगाव नगर परिषदेमध्ये प्रशासकीय कार्यभार चालू होता आणि ह्या प्रशासकीय कार्यकाळात बहुतांश प्रभाग असतील त्या ठिकाणी असणारी जी कामं आहेत ती कुठेतरी थांबलेली होती. याला गती देण्यासाठी आपण काही ठोस भूमिका घेतली आहे का? तुम्ही जर शहरात फिरून सर्वे केला तर तुम्हाला या 1 महिन्यातील कामाची गती दिसून येईल. प्रशासकीय काळापेक्षा ज्या गेल्या 2-3 वर्षापासून हापशा बंद होत्या, जिथं कुठं साफसफाई होत नव्हती, घंटागाड्या जात नव्हत्या, त्या सुरू झालेल्या आहेत. आणि जनतेच्या तक्रारीच्या निवारणासाठी मी नगर परिषद ऑफिसमध्ये बसून पूर्ण दिवसभर काम पाहतो. येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला त्याचं समाधान होईल याची दक्षता घेतो आणि तिथं कुठंही माझं असं केबिनचं दार बंद नसतं. मी बसलेला असताना कुणी सामान्य नागरिक मला भेटू शकतो आणि त्याची कामे सांगू शकतो आणि मी ती तात्काळ मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. आणि आपण नगराध्यक्ष पदावर विराजमान झाला तर काँग्रेस पक्षासाठी आपलं हे पद कसं पाहता तुम्ही? काँग्रेस पक्षासाठी हे पद संधी म्हणून पहा तुम्ही आणि येणारा काळ हा काँग्रेस पक्षासाठी उज्ज्वल असेल अशा पद्धतीचं आम्ही कामकाज करू. शेगाव शहरात काँग्रेस मजबूतीकरणासाठी आपलं काय धोरण राहील? हे बघा, आता या ठिकाणी मी पक्षाच्या मजबूतीसाठी काही एक तुम्हाला सांगू शकत नाही, परंतु माझं ध्येय पहिले शेगाव शहराच्या विकासाचं आहे आणि पक्षाची त्यात मला भरभक्कमपणे साथ आहे आणि पक्षासाठी जे काय करता येत असेल ते पक्ष नेतृत्व आणि मी स्वतः करणारच आहे. संत नगरी शेगावसाठी सगळ्यात मोठी विकासात्मक संधी कोणती आहे? संत नगरी शेगावसाठी सर्वात मोठी विकासात्मक संधी म्हणजे या शेगाव शहरासाठी MIDC ची मागणी करणे आणि त्या आमदार साहेबांकडे मागणी करून त्यांना विधानसभेमध्ये त्याचा पाठपुरावा करण्यास विनंती करणे ही सर्वात मोठी संधी असेल. म्हणजे शेगावकरांनी अपेक्षा करावं काय की येणाऱ्या काळात शेगाव शहरात MIDC उपलब्ध होईल म्हणून? जरूर अपेक्षा करावी आणि त्या मागणीचा मी पाठपुरावा आमदार साहेबांकडे करेल, मंत्री महोदयाकडे करेल, पालकमंत्र्यांकडे करेल, राज्यस्तरावर पण सुद्धा करेल. तर यामध्ये विकासात आपण कोणते बदल करा? आधुनिक टेक्नॉलॉजीद्वारे विकासावर माझा भर राहील. आपण संत नगरीचे सुशिक्षित नगराध्यक्ष म्हणून संत नगरीला लाभलेले आहात, तर आपल्या या शिक्षणाचा शेगावकरांना फायदा होईल? अवश्य होईल, कारण शैक्षणिक दृष्ट्या समृद्ध असल्यामुळे माझे वडील एक आदर्श शिक्षक होते. माझे दोन्ही मुलं वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत आहेत, त्यामुळे मला माझ्या कुटुंबाचा जो अनुभव आहे तो मी माझ्या शहरवासियांसाठी देण्याचा प्रयत्न करेन. शेगाव शहरातील तरुण यांच्या रोजगारासाठी काही उपलब्धी आपल्या डोक्यात आहे का? या आपण काही करणार आहात का? MIDC ची मागणी तर आपण करणारच आहे आणि शेगाव शहरात माझ्या डोक्यात जे आहे किंवा महिला असतील, तरुण असतील, यांनी स्वतःचे लघु उद्योग उभारून जिल्हा उद्योग केंद्रामार्फत इतर जी महामंडळ आहेत त्याच्या मार्फत कर्ज उपलब्ध करून घेऊन इथं स्वतःचे व्यवसाय सुरू करावे. त्यांना नगर परिषदेची ज्या प्रकारे सहकार्य करता येईल ते आपण करू. नक्कीच भाऊ, आपण सांगितलं की तरुणांनी लघु उद्योग या उद्योगाकडे वळावं, परंतु मागील जवळपास 5 वर्षापासून शेगाव नगरपालिकेचे भव्य संकुल तयार होऊन प्रतीक्षेत आहे की याचं उद्घाटन कधी होईल. त्याचं उद्घाटन होऊन या रोजगारांना रोजगार मिळू शकते, तिथं ते आपली दुकानं लावू शकतात. तर ही उपलब्धी त्यांना कधी होईल? आपण शासनाकडे त्या संदर्भात पत्रव्यवहार करून परवानगी मागितलेली आहे आणि लवकरच ते संकुल जनतेच्या सेवेत रुजू होईल आणि आपण ते लोकांना उपलब्ध करून देऊ. शासनाच्या नियमाप्रमाणे आपण ते सर्व तरुण वर्ग असेल, व्यापारी असतील, त्यांना ते उपलब्ध करून देऊ. शेगाववासियांच्या सुरक्षतेसाठी आपण कोणते ध्येय धोरण आणखी आधुनिक पद्धतीने शेगाव शहरामध्ये लागू करणार? शेगाव शहराच्या सुरक्षतेसाठी, महिलांच्या सुरक्षेसाठी मी आजच माननीय SP साहेबांकडे पत्रव्यवहार केलेला आहे की जो मंदिर परिसरात त्यांनी एक PI दर्जाचा अधिकारी द्यावा, त्यांचा स्वतंत्र स्टॉप द्यावा
आणि इथं मंदिर परिसर असं, म्हणजे त्यामुळे जो शेगाव शहर आहे, ग्रामीण आहे, त्या परिसरावर जो बंदोबस्ताचा ताण येतो, तो ताण कमी होऊन सर्व ठिकाणी सुरक्षिततेचं काम चांगलं होईल. बरोबर आहे, पण शेगाव मध्ये खूप ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. त्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. सीसीटीव्ही कॅमेरे हे बंद पडलेले आहेत आणि आणखीन काही भागामध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज आहे. याबद्दल आपण काही पत्रव्यवहार केलेला आहे? सीसीटीव्हीचं मेंटेनन्स हे नगरपालिकेकडे आहे आणि त्याचं जे डिस्प्ले वगैरे जो आहे तो पोलीस स्टेशन मध्ये आहे. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आम्ही एक सर्वे करताय की जिथं जिथं कॅमेरे आहेत ते चालू आहेत का, आणि जिथं नसतील तिथं कुठं लावायचे, त्या संदर्भात माझं एक विजन आहे आणि लवकरच ते आपण त्या कामाला सुरुवात करणार. नगर परिषदेद्वारे शेगाव शहरामध्ये सिग्नल लावण्यात आलेले आहेत. ते भरपूर दिवसांनी तसेच तात्काळ पडलेले आहेत आणि बहुतांश ठिकाणी आणखी सिग्नल लावण्याची सुद्धा गरज आहे. तर ते किती लवकर चालू होतील? त्या संदर्भात माहिती घेऊन मी लवकरच तुम्हाला त्या संदर्भात माहिती देईल. आणि जे सिग्नल लावलेले आहेत त्या संदर्भात जनतेत जागृती करणे सुद्धा गरजेचं आहे, कारण आपल्या इकडे ते सिग्नल वापरण्याची सवय नाही आहे. त्यामुळे त्या पहिले जागृती करून ते सिग्नल वापरायच्या वेळेस, नाहीतर काय होते, बाहेर गावची गाडी येते, ती सिग्नलवर थांबते आणि आपल्या गावातली गाडी येऊन त्याच्या पाठीमागे धडकते. त्यामुळे असे कुठले अपघाताचे प्रकार होऊ नये या संदर्भात मी लवकरच नगरपालिका, पोलीस प्रशासन यांच्यासोबत बोलून शक्य तितक्या लवकर ते आपण सुरू करण्याचा प्रयत्न करू. भाऊ, असं म्हटलं जाते की राजकारणापेक्षा विकास महत्वाचा आहे, पण शेगावात हे शक्य होईल का? 100% शक्य होईल, कारण आपल्या संत नगरीची परंपरा आहे. इथं निवडणुका संपल्यावर राजकारण केल्या जात नाही आणि आजपर्यंत आपल्या शेगावात असं कुठलाही प्रकार घडलेला नाही. शेगाव शहराच्या विकासासाठी सर्व एक दिलाने काम करतात आणि यापुढे सुद्धा ती परंपरा आपण कायम ठेवण्याचा प्रयत्न करू. सर्वांसोबत सलोख्याचे संबंध राखून शहरासाठी जे जे करता येईल त्यासाठी सर्वांच्या सोबत बोलून ही कामं आपण करून घेऊ. आपल्या नावातच प्रकाश आहे, तर या संत नगरीच्या विकासावर कसा प्रकाश टाकाल तुम्ही हे जनतेला समजू द्या. संत नगरीच्यासाठी जनतेने माझ्यावर जो प्रचंड विश्वास दाखवला आणि निवडणुकीच्या संदर्भात मी फारसा परिचित चेहरा नसताना सुद्धा मला प्रचंड मतदान करून त्यांना त्यांच्यातला एक माणूस म्हणून, नगराध्यक्ष म्हणून मला निवडून दिलं. त्यांना कुठंही 5 वर्षानंतर पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही, यासाठी शेगाव शहराच्या विकासासाठी मी परिपूर्ण प्रयत्न करेन. नक्कीच भाऊ, शेगावकरांना अपेक्षित प्रश्न होता म्हणून आम्ही तुम्हाला तो विचारला आणि नक्कीच आपण जो दिलेला शब्द आहे हा शेगावकरांना आश्वस्त करेल असा मला विश्वास वाटते. 100%. आपण ज्या परिसरात राहतात तो परिसर म्हणजे मंदिर परिसर आहे. आपलं जे निवासस्थान आहे मंदिराला लागून जवळचं आहे. सगळ्यात मोठी समस्या याच परिसरात आहे आणि आपण याच परिसराचे म्हणजे याच परिसरात राहत असलेले आणि या संत नगरीचे नगराध्यक्ष आहात. तर या समस्या कशा तुम्ही दूर करणार आणि याच्यात काय मार्ग काढणार? या परिसरात सर्वात मोठी समस्या आहे ती म्हणजे अतिक्रमणाची आणि साफसफाईची. साफसफाईच्या दृष्टीने मी प्रयत्न चालू केलेलेच आहेत आणि अतिक्रमण जे आहे त्या अतिक्रमण धारकांसाठी आपल्याला कुठे एखादं झोन वगैरे मिळून जर तिथं काम करता येत असलं तर ते पाहण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. आणि मी सर्व अतिक्रमण धारकांना एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक विनंती करू इच्छितो की त्यांनी सुद्धा नगरपालिकेला सहकार्य करावं. आमची कुठेही गैरसोय होऊ नये. ज्या पद्धतीने मंदिर त्यांच्यासोबत वागते त्या पद्धतीने आपण वागावं. कुठेही त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं ही माझी त्यांना एक आव्हान आहे. भाऊ, आपण सहकार क्षेत्रात याआधी खूप काम केलेलं आहे आणि त्या सहकार क्षेत्राच्या अनुभवावरून आज आपण शेगावच्या नगराध्यक्ष पदावर विराजमान आहात. तर त्या सहकार क्षेत्रातला अनुभव आपल्या शेगावच्या विकासासाठी काही कामात येईल का? अवश्य येईल, कारण सहकार क्षेत्रात काम करत असताना सहकारातून समृद्धी, सर्वांचं सहकार्य घेऊन विकास कसा साधता येईल याचं तिथं म्हणजे जे मी ग्रामसेवा सोसायटीचा सदस्य आणि उपाध्यक्ष असताना शेतकऱ्यांना विमा, शेतकऱ्यांचे आपल्या अतिवृष्टीचे अनुदान या संदर्भात त्यांना मदत करून त्यांचे कामं कशी मार्गी लावता येतील त्याचा मला अनुभव आहे. त्यामुळे तो अनुभव मला शहराच्या विकासासाठी कामी पडतोय. आपण काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून जेव्हा निवडणुकीला सामोऱ्या गेला अशी एक चर्चा होती की पक्षश्रेष्ठींचा तुमच्यावर प्रेम आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी मिळाली. यावर तुमचं काय मत आहे? काँग्रेसच्या सगळ्याच पक्षश्रेष्ठीचं माझ्यावर प्रेम आहे
आणि पक्षांतर्गत सर्व प्रक्रिया पार पडून मला उमेदवारी मिळाली. शेगाव शहरातील जे सर्व नेते आहेत त्यांचं खरोखर अतोनात प्रेम माझ्यावर आहे. आणि विशेष म्हणजे ज्ञानेश्वरदादा पाटील यांचं मी या ठिकाणी विशेष नाव घेईल. त्यांचं खरोखर माझे 3 पिढ्याचे कौटुंबिक संबंध आहेत. मी त्यांच्या परिवाराचा एक घटक आहे. त्यामुळे जनतेत ती चर्चा असणं साहजिक आहे. नक्कीच भाऊ, त्या चर्चेत अजून एक चर्चा अशी होती की तुम्ही आध्यात्मिक आणि संत गजानन महाराजांच्या वारीचे पाईक आहात, यामुळे तुम्हाला ही उमेदवारी मिळाली, याबद्दल काय म्हणाल? हे 100% सत्य आहे. कारण माझे आजोबा पंढरीचे वारकरी होते, माझे वडील, माझे चुलते, आमच्या परिवारातून दरवर्षी सुद्धा वारीला आम्ही लोक जात असतो. आणि त्यामुळे हा संत परंपरेचा वारसा म्हणजे वारीचा वारसा जो आहे तो 3 पिढ्यांपासून माझ्या कुटुंबात चालत आलेला आहे. आणि कारण संतांची जी शिकवण आहे त्या शिकवणीनुसारच माझं कुटुंब हे आजपर्यंत चालत आलेलं आहे. शेगावात पाण्याची समस्या अनेक भागात आहे की अजूनही तिथं पाणी पोहोचत नाही. या पोचलं तर ते मोटारशिवाय भरल्या जात नाही. तर या समस्या आपण कशा सॉल्व्ह करणार? शेगावात ज्या प्रस्तावित नवीन 4 टाक्या आहेत आणि त्यातल्या बऱ्याचशा टाक्यांचं काम पूर्ण झालेलं आहे. काहींची जोडणी सुद्धा लवकरच होईल. आणि शेगाव शहरात जो हा अनियमित पाणी पुरवठा होतो तो त्या टाक्या सुरू झाल्यानंतर आपण शहरात नियमित देण्याचा प्रयत्न करू. आणि जिथं फोर्सच्या ज्या प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम सुद्धा त्यामुळे सॉल्व्ह होतील. आणि शक्य तितकं म्हणजे कमी दिवसात आपण पाणी देण्याचा प्रयत्न करू. आज जे कुठं 3 दिवसाआड 4 दिवसाआड पाणी येते ते दर दिवसाआड किंवा दररोज देण्याचा आपला प्रयत्न असेल. या प्रश्नामधूनच जनतेसाठी पाण्याच्या टॅक्स मध्ये काही आनंदाची बातमी मिळेल का? या प्रश्नामधून जनतेच्या पाण्याच्या टॅक्स मध्ये आनंदाची बातमी एवढीच आहे की माझ्या डोक्यात एक विचार आहे. जे शहरात 1 पैसा आणि 2 पैशाप्रमाणे पाण्याचं वितरण होते ते शक्यतोवर सर्वांना सारखं असावं याच्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन. भाऊ, शेगाव शहरात सर्वात मोठी समस्या ही कचरा तर आहे, त्यानंतर मच्छराचा जो विषय आहे. अनेक भागात फॉगिंग मशीन असल्यावरही वापरल्या जात नाही. यासाठी आपण काय करणार आहात? नगरपालिकेकडे जे फॉगिंग मशीन्स आहेत त्या संदर्भात मी माहिती घेतलेली आहे आणि ते आपल्या शहरात लवकरच तुम्हाला सुरू झालेल्या दिसतील. बहुतांश शहरामध्ये स्वच्छतेसाठी नगरपालिकेमधून स्वच्छता कर्मचारी जे निवडलेले असतात ते प्रत्येक प्रभागामध्ये दिसून येत नाही. याबद्दल आपण काही नियमावली त्यांना मांडून दिलेली आहे किंवा ते जनतेला सुद्धा तिथला जो सुपरवायझर आहे त्यांना त्याशी कसा संपर्क साधता येईल यासाठी आपण काही देवधर्म निवडले आहे का? सफाई कामगाराचं नियोजन आमचं चालू आहे आणि प्रत्येक प्रभागाला सफाई कामगार हे देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यांच्यावर जे बीट जमादार असतात त्यांनी त्या सफाई कामगाराकडून नियमितपणे कामे करून घ्यावीत. त्यांच्यावर जे SI आहेत त्यांनी सुद्धा शहरामध्ये त्यांच्यासोबत फेरफटका मारून कुठल्या जनतेच्या अडचणी असतील त्या समजून घेऊन त्या तात्काळ सोडवण्याचे आमचे आदेश आहेत. आणि त्या संदर्भात लवकरच नियोजन होऊन तुमच्यापर्यंत मी ती पोहोचवेल. BSC पावडरचा प्रश्न निर्माण होतो की BSC पावडर ही 2 ऑक्टोबर, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट गाव स्वच्छ करून मारल्या जाते. इतर वेळी तिचा उपयोग का होत नाही आणि कोणाची जर मृत्यू झाली तर तेवढ्या वेळेपुरतीच तो मारला जातो. जर तो अगोदर मारला गेला मच्छर इतरित प्रादुर्भाव दूर होऊ शकतो. या संदर्भात आपण लवकरच नगर परिषदेच्या माध्यमातून कारवाई करून शक्य तितक्या लवकर ती जसं कोण्या प्रकारे वापरता येते त्याची सर्व माहिती घेऊन आपण ते वापरण्याचा प्रयत्न जरूर करू. आणि शहर निरोगमुक्त राहिलं पाहिजे हे अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वच ठिकाणी प्रयत्न करणार आहात, परंतु सर्वात महत्वाचा हा विषय आहे की या 4 वर्षात प्रशासक असल्यामुळे अनेक गोष्टींबाबत जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, ते आपल्या कामापासून म्हणजे जनतेला असं वाटते की आपल्या कामापासून ते दूर गेलेले आहेत. त्यांना काही शिस्त या त्यांचे वेळेवर येणे या त्यांच्या हातचे जे कामं आहेत फाईली पटापट हे कामं कसे जनतेचे लवकर होतील यावर आपला काही उपाययोजना आहे का? या संदर्भात मी पदभार घेताबरोबर सर्व विभागाच्या HODची मीटिंग घेऊन आणि त्यांना जी शिस्त लावण्याचा मी जो प्रयत्न करत आहे. आधी कर्मचारी प्रशासकीय काळात मला माहित नव्हते केव्हा येत होते, परंतु आता
प्रत्येक कर्मचारी हा वेळेवर येणे सुरू झालेला आहे आणि तात्काळ जनतेची कामं सुद्धा पटापट होत आहेत. जनता तिथं कुणाचं काम जर झालं नाही आणि माझ्याकडे जर ते घेऊन आलं तर मी संबंधित विभागात त्या कामाची माहिती घेऊन तात्काळ त्याचं काम करण्याचा प्रयत्न करतो. विषय हा आहे, शेगावकरांना त्यांचे जे टॅक्स आहेत, कर विभागातून टॅक्स त्यांना मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. भाऊ, मागील काळात अनेक लोक टॅक्स वाढल्यामुळे न्यायालयात गेलेले आहेत. तर त्या नागरिकांना आणि शेगावकरांना त्या टॅक्स मध्ये काही सवलत मिळेल का, यावर तुम्ही काही उपाययोजना करणार आहात? न्यायालयीन प्रक्रियेची माहिती घेऊन आणि ती योग्य ती कारवाई अवश्य केल्या जाईल. जनतेला सुद्धा कुठं त्यापुढे कुठं अडचण येणार नाही बाकीच्या इतर कामात त्यांच्या, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. भाऊ, आपण या अगोदर आधुनिक शेगाव यावर एक प्रश्नाचं उत्तर दिलं आहे, पण माझ्या मते आतापर्यंत आपली नगर परिषद आधुनिक झालेली नाही आहे. एक उदाहरण द्यायचं झालेलं आहे की टॅक्सची पावती ही ऑनलाईन येते, पण पैसे भरल्यानंतर ती पावती ऑफलाईन असते, म्हणजे हाताने लिहिलेली. यामध्ये आणखीन भरपूर गोष्टी आहेत. यात तुम्ही आधुनिकता कशी आणणार व टेक्नॉलॉजी यामध्ये कशा प्रकारे वापरतो? नाही, टॅक्सची पावती ही ऑनलाईन झालेली आहे, परंतु आपले जे हे कर लिपिक जे आहेत हे जे आपण गावात पाठवतो आणि हे जे जागेवर पावत्या पाडतात त्या तेवढेच ऑफलाईन आहेत. नाही तर अनादरी जे बाकीच्या पावत्या आहेत त्या आपल्या ऑनलाईनच झालेल्या आहेत आणि त्या संदर्भात नगरपालिकेमध्ये भरपूर काम झालेलं आहे. येत्या काही दिवसात तुम्हाला तुमच्या घरून सुद्धा टॅक्स भरता येईल, ही सुद्धा त्याच्यामध्ये स्कीम आहे आणि ती आपण लवकरच कार्यान्वित करू. भरपूर नगर परिषद महानगरपालिकामध्ये एक नगरपालिकेचा ऍप दिला जातो की नागरिकांची काही समस्या आहेत त्या ऍपद्वारे आपल्या डिपार्टमेंटमध्ये किंवा आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाते. याबद्दल आपण काही ठोस पाऊल उचलणार आहात? त्या संदर्भात योग्य ती माहिती घेऊन आपण लवकरात लवकर इतर नगर परिषदेची सुद्धा माहिती घेऊ आणि त्यामध्ये काय कसं काम करता येईल याच्यासाठी लवकरच काम करू आणि जनतेला म्हणजे नगरपालिकेत वारंवार चक्रा माराव्या लागणार नाही. ही जी तुमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून सूचना म्हणा किंवा प्रश्न म्हणा तो फार अगदी योग्य आहे आणि जनतेसाठी आपण नक्कीच करू. छोट्या छोट्या गोष्टीसाठी नगरपालिकेत यावं लागते. आपलं असेसमेंटची नक्कल असेल, जन्म मृत्यूचा दाखला असेल, त्यानंतर पाण्याचं बिल असेल, या सगळ्या गोष्टीसाठी वारंवार चक्रा माराव्या लागतात. ह्या चक्रा नागरिकांच्या कुठे कमी होतील का तुमच्या कार्यकाळात? अवश्य त्या चक्रा कमी होतील, कारण जे आपलं ते नगर परिषदचं ऍप आपण जे विकसित करत आहोत त्या ऍप मधून तुम्हाला घर बसल्या तुमचा टॅक्स भरता येईल, घर बसल्या तुम्हाला तुमची पाणीपट्टी भरता येईल, कुठलं डॉक्युमेंट लागलं तर ते सुद्धा तुम्हाला काढता येईल. शक्य तितक्या लवकर त्या ऍप आपण विकसित करण्याचा मार्ग काढू. आपण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे की आपण एक सुशिक्षित नगराध्यक्ष या नगरीला लाभलेला आहात. तर आपल्या या शिक्षणाचा शेगाव शहरात जे नगरपालिकेच्या माध्यमातून शैक्षणिक दालनं उपलब्ध आहेत, या दालनाचा फार ज्याला आपण म्हणतो की जीर्णोद्धार करायची गरज आलेली आहे आणि अनेक भागात अनेक शाळेत आज अशी कंडिशन आहे की तिथं शिक्षक आहेत पण विद्यार्थी नाहीत आणि काही ठिकाणी विद्यार्थी आहेत पण तिथं शिक्षक नाहीत. या दृष्टिकोनावर आपलं काय नियोजन आहे आणि आपण काय याच्यात उपलब्धी करून द्याल शेगावातील विद्यार्थ्यांसाठी नगरपालिकेच्या माध्यमातून? मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेगावकर जनतेला एवढं आव्हान करू इच्छितो की आपण या नगर परिषदेच्या शाळांचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न करतोय. आपण काही शाळा सेमी इंग्लिश करण्याचा सुद्धा प्रस्ताव माझ्या डोक्यात आहे आणि काही शाळा आपण आता पालक वर्ग मराठी मीडियम मध्ये जास्त इच्छुक नसल्यामुळे काही शाळा आपण स्वामी विवेकानंद ज्ञानपीठच्या धर्तीवर त्यात कन्वर्ट करता येतील का ते सुद्धा बघतोय. आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जनतेला एक आव्हान करू इच्छितो की त्यांनी नगर परिषदेच्या शाळेमध्ये जे बाहेर ते महागड्या खर्चात मुलांना शिकवत आहेत त्यांनी जर सहकार्य केलं तशा या शाळांचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही आणि गतवैभव या शाळांना प्राप्त करून देण्यासाठी त्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे. पण आता आपली मुलाखत शेवटच्या टप्प्यात आलेली आहे आणि शेवटचा प्रश्न, शेगावकरांनी तुम्हाला निवडून दिलेला आहे, नगराध्यक्ष या पदावर विराजमान केलेलं आहे, त्या शेगावकरांना आपण काय संदेश द्याल? शेगावकर जनतेचे मी प्रथम आभार मानतो. त्यांनी मला प्रचंड मताने निवडून दिलं आणि जनतेची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी पुनश्च त्यांचे आभार मानतो आणि त्यांना एक आव्हान करतो की नगरपालिकेचा कराचा वेळेवर भरणा करावा, शहर स्वच्छतेसाठी त्यांनी डस्टबिनचा वापर करावा, घंटागाडी आले त्यामध्ये कचरा टाकावा, रस्त्यावर कुठेही उघड्यावर कचरा फेकू नये. हे शहर आपणा सर्वांचं आहे आणि या शहराचं नावलौकिक आपण कुठेही कमी करावं नाही ही मी त्यांना विनंती करतो
व आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना एक आव्हान करतो की त्यांनी सहकार्य जर केलं तर या शहराचा चेहरा मोहरा बदलण्यास वेळ लागणार नाही. आणि तुम्हा पत्रकारांना सुद्धा एक आव्हान करतो, आजपर्यंत जसं आपण मला सहकार्य केलं आणि चांगली कामं आपल्या माध्यमातून माझ्या समोर आणा, ती कामं मी करण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.